नमस्कार. पाकिस्तानची जेव्हा जेव्हा चर्चा होते मित्र, तेव्हा तेव्हा यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ह्या वेगवेगळ्या माध्यमामधून पाकिस्तानी पत्रकार, पाकिस्तानी लोक असे अलग अलग उत्तरं देतात की पाकिस्तानची प्रगती होण्यामागची नक्की कारणं काय आहेत. त्याच्यात एकाने असं सांगितलं, पाकिस्तानच्या तरक्कीला हिंदू आणि यहुदी जबाबदार आहेत. म्हणजे 1947मध्ये जो पाकिस्तान निर्माण झाला त्याला यहुदी आणि हिंदूंनी प्रगतीमध्ये वाटचाल करू दिली नाही. म्हणजे त्याच्या प्रगतीला ह्या लोकांनी अडथळा आणला असं मुसलमान म्हणतो. मग तो शिकलेला असेल, तो अनपढ असेल, पण ते दोघांचं म्हणणं सारखंच येतं. एक थोड्या वेगळ्या पद्धतीत सांगत असेल, दुसरा थोड्या वेगळ्या पद्धतीत सांगत असेल, पण त्यांना एकंदरीत असं म्हणायचं आहे की यहुदी आणि हिंदूंनी पाकिस्तानला ची प्रगती होऊ दिली नाही. आता खरं तर पाकिस्तानामध्ये फारसे हिंदू नाहीत आणि यहुदी बी नाहीत आणि ख्रिश्चन बी फार कमी आहेत. मग जर 90-95% मुस्लिम असलेला हा देश, त्याच्यात हिंदू आणि यहुदींनी कशी काय प्रगती होऊ दिली नाही असं जेव्हा त्यांना विचारलं जाईल, तेव्हा त्यांच्या धर्माप्रमाणे सवाल विचारायला बंदी आहे. तुम्ही सवाल विचारायचे नाही, ना धर्माबद्दल विचारायचे आणि ना बाकीच्या गोष्टीबद्दल विचारायचे. तसंच त्यांचं एक आवडतं असं गणित आहे की मुस्लिमांची प्रगती जर झाली नाही ते त्याला इंग्लंड जबाबदार आहे. कारण इंग्लंडने नेशन ह्या पद्धतीने त्यांनी सगळे जगावर राज्य केलं आणि बरेचसे मुस्लिम देश ज्या ज्या ठिकाणी होते आणि त्यांचे मुस्लिम खलिफा राज्य करत होते, त्या ठिकाणी इंग्लंडने सत्ता घेतली आणि ह्या लोकांना बेदखल केलं. मग जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती मुसलमानांची झाली नाही आणि मुसलमान धर्मही तेवढा वाढलेला नाही. आणि इंग्लंडने जेव्हा जेव्हा दुसऱ्या देशांवर सत्ता घेतली तेव्हा तेव्हा त्यांनी तिथला माल लुटला आणि त्या आपल्या देशात घेऊन गेले. म्हणून इंग्लंड हा श्रीमंत देश झाला. नाहीतर मुस्लिम हेच खरे जगात सगळ्यात जास्त श्रीमंत, हुशार आणि बुद्धिमान लोक होते, अशा पद्धतीचं यांचं बोलणं आहे. खरं तर इंग्रज येण्याच्या अगोदर 1000 वर्ष यांच्या म्हणण्यानुसार यांनी जगावर राज्य केलं. मग तो भारत असेल, तो अफगाणिस्तान असेल, इराण असेल, स्पेनमधला काही भाग असेल, युरोपातला काही भाग असेल, रशियातला काही भाग असेल, अशा सगळ्या ठिकाणी आफ्रिकेतले काही देश आहेत. या ठिकाणी यांच्या मुस्लिम सत्ता होत्या. मग 1000 वर्षात यांनी टेक्नॉलॉजी, यांनी विज्ञान, यांनी सायन्स, यांनी शोध असे काय लावले की ज्याच्यामुळे यांनी 1000 वर्षात दिवे लावले. तिचा सगळा अंधार आहे. आणि यांनी सुद्धा लूट केली. गझनीच्या मोहम्मदाने भारताच्या सोमनाथ मंदिरावर 17 वेळा स्वाऱ्या करून तिथलं सोनं, तिथलं मौल्यवान चीज यांनी लुटून नेल्या. आज गझनीचा मोहम्मद कुठं आहे आणि त्याचं जे गझनी आहे, जे अफगाणीचं शहर आहे, त्या अफगाणिस्तानची काय अवस्था आहे. मग एक वेळ इंग्लंडने जे काही लुटलं त्याने त्या देश प्रगत केला. त्या देशावर मोठ्या प्रमाणात त्यांनी शोध, संशोधन, अभ्यास आणि ज्ञान विज्ञानाच्या शाखा उभ्या करून जगाला त्याने वेगवेगळ्या पद्धतीने फायदे करून दिले. जग प्रगल्भ केलं, जगात वेगवेगळे शोध लावले आणि त्या शोधामुळे मानवी समाज हा विकसित झाला, हा प्रगतीला लागला आणि सुखी झाला. मग जर हे काम इंग्रजांनी जगावर राज्य करताना कॉलनायझेशन केलं आणि त्याचा फायदा त्या इंग्लंडने घेतला, तर मग तुम्ही 1000 वर्ष जगावर राज्य केलं तेव्हा तुम्ही काय फायदा घेतला आणि आज तुमच्या देशाची काय अवस्था आहे. मग ते पाकिस्तान असेल, इराण असेल, इराक असेल, सौदी असेल, अफगाणिस्तान असेल, तुर्कस्तान असेल, आफ्रिकेतले काही देश असतील, मग तुम्ही आज गरीब का. त्याच पद्धतीने यांचं अजून एक लाडकं असं म्हणणं आहे की भारत पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली त्यावेळेस हिंदूंनी मुस्लिमांना मारलं, खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांच्या कत्तली केल्या आणि मुस्लिमांना अक्षरशः सळुकीपूर्वक सोडलं, त्यांच्या बायका मुलींना बलात्कार केला, असा यांचा आरोप आहे. आज जेव्हा हे आरोप करतात, जेव्हा एक बोट हे पुढे करतात तर बाकीचे बोट हे त्यांच्याकडे दिशा दाखवत असतात.
जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा मुसलमानांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात शीख आणि हिंदूंच्या कत्तली केल्या, त्यांच्या बायका मुलींचं कन्व्हर्ट केलं, त्यांच्या बायका मुलांवर बलात्कार केले. मग जेव्हा तुम्ही म्हणता की भारताची फाळणी झाली तेव्हा मुसलमानावर अत्याचार झाले, मग हिंदूवर जे काय झालं ते काय होतं याचं उत्तर द्यायला यांची जबाबदारी नाही आणि ते उत्तर देत नाही. त्याच पद्धतीने मुळात यांचे जे विद्वान असतात, जे मोठमोठे पदावर असतात, जे राजकारणी असतात, ते ह्या लोकांना जाहीर ठरवण्यातच पुढाकार घेतात. हे कधीही मुस्लिम चुकला असेल, मुस्लिमांनी सांगितलेली गोष्ट चुकीचं असेल, हे कधीही सांगत नाही बाबा तू चुकला असं नाही, असं आहे. कारण यांच्या जैल राहण्यातच त्यांची प्रगती आहे. तेव्हा मित्रहो, अशा पद्धतीचं यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि विशेष म्हणजे आमच्या विरोधात साजिश होते, मुस्लिमांच्या विरोधात साजिश होते, अशी ओरड हे लोक जगभर करत असतात. आज बी तुम्ही जेव्हा मोबाईल बघाल, यूट्यूब बघाल, फेसबुक बघाल, इंस्टाग्राम बघाल, कुठलंही माध्यम बघाल, तेव्हा यांचे सगळे आरोप असे असतात की मुस्लिमांच्या विरोधात साजिश होते. मग ती साजिश अमेरिका करतो, इंग्लंड करतो, इस्रायल करतो, भारत करतो, असं यांचं नेहमी लाडकं म्हणणं असतं. पण ही साजिश जेव्हा बाकीचा समाज करत असतो तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बॉम्बस्फोट करता, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दंगली करता. जेव्हा तुम्ही आज इस्रायलला दोष देत आहात, पण त्या इस्रायलच्या 7 ऑक्टोबरला जेव्हा त्यांच्या सणाच्या दिवशी तुमच्या पॅलेस्टाईन लोकांनी 1500 लोकांना मारलं आणि काहींना बंदी बनवलं, मग त्यावेळेस तुम्ही ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेला हातशेद गेला. आणि जर मुसलमानावर अन्याय होत असेल तर तुम्ही इस्रायलमध्ये तुमच्या मुसलमानाने जे काही केलं ते काय होतं, तो अन्याय नव्हता का? आणि नंतर जेव्हा इस्रायलने तुम्हाला ठोकलं, मग मात्र तुम्ही ओरडायला लागले की आमच्यावर अन्याय झाला, मुसलमानांच्या विरोधात साजिश होते. पण साजिशची सुरुवात खरं तर तुम्ही केली, असं जगभर सगळीकडे होतं. आज बी युरोप आणि वेगवेगळ्या देशामध्ये तुम्ही आश्रयाला गेले, त्या ठिकाणी तिथल्या परंपरा, तिथल्या सभ्यता, तिथलं शिक्षण ते न घेता तुम्ही इथून जे नेलं तेच पुन्हा तिथं बोलायला सुरुवात केली आणि तुमचा धर्म पुन्हा तुम्ही तिथं मांडायला सुरुवात केली. तुमची भाषा, तुमची संस्कृती, तुमचं वागणं पुन्हा तिथं तुम्ही चालू केलं. मग ज्या देशामधले तिथले नागरिक हे मूळचे रहिवासी आहेत, त्यांनी थोडाफार विरोध केला तर मग तुमच्यावर अन्याय कसा झाला? अमेरिकेविषयी नेहमी तुमची तक्रार असते की अमेरिका पाकिस्तानला बोटावर नाचवतो, पण त्यासाठी तुमचे पुढारी जबाबदार आहेत, अमेरिका नाही. अशा पद्धतीचं हा सगळा ह्या मुसलमान लोकांचा आवडता खेळ आहे की दुसऱ्यावर गोष्ट ढकलायची आणि स्वतःच्या वागण्याकडे, स्वतःच्या कृतीकडे कधी बघायचं नाही. नमस्कार.